काय सांगाल, आज तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले? मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे की बारामतीच्या वेशीवरच्या मारुती रायाने आशीर्वाद मला दिलाय स्वप्नात येऊन. त्याच्यामुळं माझा विजय निश्चित आहे आणि मी बारामतीकरांना आपल्या माध्यमातून आव्हान करेल की मला तुम्ही आपली सेवा करण्याची संधी द्या. मी प्रत्येक कुटुंबाला बारामती नगर परिषदेच्या बजेटमधून वर्षाला 10,000 रुपये प्रत्येक कुटुंबाला देईल. जर लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500-2,000 रुपये आमच्यात पैशातलं वाटत असाल तर मी एका कुटुंबाला 10,000 रुपये देईल आणि मागाल त्याला 1 BHK देईल. कारण की मोदी साहेबांनी जी योजना आहे, तुम्ही इथं मलिदा म्हणून खाताय सगळे पवाराचे जे मलिदावाले आहेत, मलिदा गँग हे सगळे खाती आणि तो सगळा मी निधी इथं देईल. अमेरिकेच्या धर्तीवरती शिक्षण CBSE बोर्डाचं शिक्षण या बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून देण्याची ताकद या OBC दलित असणाऱ्या उमेदवाराच्या खांद्यावरती आली आणि ती मी देऊन दाखवी. मला बारामतीकरांनी आपली सेवा करायची संधी द्यायची. घरपट्टी जगात कुठं नाही एवढी जी घरपट्टी या नगर परिषदेमध्ये. आणि सुविधा काय आहेत? काही सुविधा नाहीत. त्यांचे जे तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना माहित आहेत, त्यांचे जे लोक आहेत, त्यांचे जे नगरसेवक पदाधिकारी आहेत, त्यांच्या मोकळ्या रानात रस्ते झालेले आहेत, परंतु इथल्या दलित बहुजनांच्या वस्त्या बकास केलेल्या आहेत. इथं शिक्षणाचं काय सुविधा आहे दाखव मला. आरोग्याची काय सुविधा आहे? खाजगी दवाखान्यात जावं लागतं. म्हणून मी शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा, जर 15-20 दिवसाला मर्डर बारामतीत होतोय, जर 15-20 दिवसाला फसवणाऱ्यांचं जर पीक आलंय, लुटणाऱ्यांचं रस्त्यावर जी लुटमार होती, ही सगळं पोलीस स्टेशनला, पत्रकार बांधवांना, बारामतीकरांना माहित आहे. हे जे हायवा आहेत, हायवा बारामतीत मी बंद केलेले, ह्या एका मालकाच्या 150-200 हायवा आहेत. ह्या सर्वसामान्य बारामतीकरांच्या नाहीत. सर्वसामान्य बारामतीकरांना कुत्र्याच्या मौत देणारी हायवा ह्या बारामतीतून हे काळूराम चौधरींनी बंद केली. आणि आज हे पाठीमागल्यापासूनच, पण आज हा केसर या महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा ब्रँड आहे. आता ते त्यांना अधिकार नाही फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेण्याचा. राष्ट्रवादी, काँग्रेस हे जे पक्ष आहेत, या कुठल्याही पक्षाला फुले शाहू आंबेडकरांचा अधिकार राहिलेला नाही. त्यांनी नावच घ्यायचं नाही. कारण फुले शाहू आंबेडकरांची लढाई या महाराष्ट्रात जे दबे कुचले लोक आहेत त्यांना न्याय, हक्क, अधिकार देण्याचं काम हा केसर आणि काळूराम चौधरी इमाने एतबाराने करणार आहे, ते करत राहणार आहे. किती विश्वास वाटतोय तुम्हाला बारामतीची जनता निवडून देईल? हा बारामतीची जनता काळूराम चौधरीलाच निवडून देणार आहे. आणि अजितदादांनी कारखान्याला 10,000चा रेट काढला होता. काळूराम चौधरीमुळं बारामती नगर परिषदेच्या प्रत्येक मतदाराला, अजित पवारला 20,000 रुपये मताने पैसे द्यावं लागणार आहे. दादानी जर 33 करोड रुपये किती म्हणले, 3,300 कोटीचा निधी आणला, तर दादानी, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, दादा मताला पैसे देतो. आणि मग दादानी जर निधी आणून विकास केला असेल तर माणसांना पैसे, लोक तरी बारामतीकर पैसे घेतील का? नाही. दादा पैसे वाटतो. त्याच्यामुळं बारामतीकरांनी चुपचाप हातीछाप गपचिप जायचंय, हत्तीला मत द्यायचंय. पैसे बी दादाचं घ्यायचंय. निबार आणलेत, आपलेच आणलेत. आपल्या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचं पैसे यांनी आणलेला आहे. 14,000 कोटीचा SCचा निधी यांनी वळवला, SC-STचा. OBCच्या पोरांचं मेडिकलचं काय झालं? मेडिकलचं आरक्षण बंद झालंय. आणि मला दाखवा बारामती सहकारी बँकेने किती OBCने SCला निधी दिलाय, कुणाला रोजगार उपलब्ध करून दिलाय. रोजगार इथं काय नाही. उलटे ज्यांचे हातगाडे होते त्या पतारीवाल्यांना त्या रस्त्यावरून हाकलून देण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे अजितदादा निधी ही त्यांनाच माहित आहे. ती 3,300 कोटीचा निधी आणि 600 कोटी तर पाण्यात दगडे लावलेत. 600 कोटीचे दगडे लावलेत. अहो 97 लाख रुपयाचा संडास बांधले अजितदादांनी बारामतीत. मग जो 97 लाख रुपयाचा संडास बांधत असेल, त्याच बारामतीत प्रत्येक कुटुंबाला 10,000 रुपये काळूराम देणार ना. प्रत्येकाला 1 BHK देणार ना. प्रत्येकाच्या पोराला CBSE बोर्डाचे नगर परिषदेचे शिक्षणाच्या शाळा मी चालू करणार. आणि आरोग्याच्या ज्या खाजगी ह्याच्यात लुटमार होती, ही नगर परिषदेचं 100 खाटांचं हॉस्पिटल उभा करणार. तुम्हाला काटकर समितीचा अहवाल माहित आहे काय? नगर परिषद जळलेली, ती जळली नव्हती, ती जाळली होती. आणि त्या जाळण्या पाठीमाग पवारांच्या जी राष्ट्रवादीच्या लोकांची नावं काटकर समिती आणि जोशी समितीने अहवाल दिलता. आणि त्याच्यामध्ये यांना दोषी धरलंय. यांनी 150 फूट बोर खाल्ली होती, त्याचं बिल 450 फुटाचं काढलंय. यांनी दगड 60 रुपयाचा लावलाय, त्याचं बिल 480चं काढलंय.
जो बल्ब 3,000 रुपयाचा आहे, त्या बल्बची किंमत यांनी 11,000 रुपये लावली. आणि फुटपाथ मोठे आणि रोड बारके बनवलेत आणि रस्ता बनवून अजितदादा विकास होत नाही. रस्त्यावरती गरीब माणूस जेवू शकत नाही, रस्त्यावरती गरीब माणूस झोपू शकत नाही. आणि झोपला तर अजितदादाचं सलमान खान हे बारामतीतले आहेत, चिरडून मारतील. त्याच्यामुळे त्या रस्त्याचा जाहिरातीचा सगळा पर्दाफाश येणाऱ्या काळात काळूराम चौधरी हाके साहेबांच्या साथीने करणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय, आता पुढील प्रचाराची रणनीती कशी असणार आहे? प्रचार आमचा कधीच झालेला आहे. तेव्हा आम्हाला गुन्हा दाखल केला ना, त्याच दिवशी का प्रचाराला सुरुवात झाली. खोटं गुन्हा दाखल केलेत ना, जरांगे शिव्या देतोय त्याला अटक करा म्हणून आम्ही मोर्चा काढला. आणि त्या आमच्यावरती गुन्हा दाखल केलाय, माझ्यावर तर आकाशाने केलाय. हाके सरांचा काय संबंध आहे? काय बेकायदेशीर बोललो होतो कोण तिथं? तुमची लोक बोलली, त्यांच्यावर गुन्हा नाही. आणि माझ्यावर केला. मी तर एका हमालाचा पोरगा आहे, शेड्यूल कास्टचा आहे. सर बी काही मोठे तर नाहीत, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातला आहे. आणि सरांच्या SC ST OBCच्या मताच्या आधारावरती मी हे करणार आहे. आणि मीडियाला सांगतो, ज्या भुजबळ साहेबांचा फोटो राष्ट्रवादीवाल्यांनी टाकू दिला नाही बिहारला, त्या भुजबळ साहेबांचा आशीर्वाद काळूराम चौधरीला आहे. आणि भुजबळ साहेबांना, अजित पवारला सांगा, भुजबळ साहेब माझ्या बरोबर आहे, मुंडे बी माझ्या बरोबर आहेत, हाके सर तर फॉर्म भरायलाच आहेत. राहिलेले आता कोण त्याला OBCचे नेते जेवढे बी, त्यांना बी हाके सर आणि काळूराम चौधरी विनंती करणार आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करील, तुमच्या घरातल्या, तुमच्या पाहुण्या रावळ्याच्या कुठल्या बी पोराला पवारांनी जर त्यांच्या संस्थेत फ्री मध्ये ऍडमिशन दिलं असेल, माझ्याकडे यायचं, नाही तर कुठल्या OBC कार्यकर्त्याकडे जायचं, त्याला पुरावा द्यायचा की फुकट ऍडमिशन पवारांनी केलंय. माझा उमेदवारी अर्ज मी माघारी घेईल. फक्त मला फुकट कुणाला दिलंय? राष्ट्रवादीच्या सर्वसामान्य बारामतीकरांना तर दारात उभा करत नाही ती. कोरोनाच्या वेळेस काय झालं हे बारामतीकरांना माहित आहे. कोरोनात काय सेवा दिली का? लुटमार केली. नुसतं तुम्ही सरकारचं पैसे घेत होता आणि इथं बारामतीत लुटमार करत होता. आम्हाला बेड भेटू दिला नाही. बेडच्या वेळेस ताई फोन उचलत नव्हती, दादा उचलत नव्हता, रोहित उचलत नव्हता, पार्थ दिसत नव्हता, जयला कळत नव्हतं. जय उन्हात फिरलं तर आजारी पडतोय, ती सांगणार का आम्हाला? त्याच्यामुळं विजय निश्चित आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारा बघा, अजितदादाकडे पैसे लय आहेत, ती पैसे संपतील, जेलमध्ये जाईल, कशात बी जाईल. पण माझ्याकडची जी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची शुद्धर आहे ती कधीच संपणार नाही. ती अविरतपणे माझ्या नंतर देखील ती पुढे चालणार आहे. त्याच्यामुळे मी माझ्याकडे विचारधारेचा खजाना आहे. आणि मी अजितदादांना आणि अजितदादाचा जो कोण उमेदवार ती जाहीर करतील त्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान देतो, नगर परिषदेच्या समोरासमोर तुम्ही विकासाचा पर्व दाखवा, मी तुम्हाला मलिदेचा खाल्लेला पुरावा दाखवा. मागच्या वेळेस तुम्ही अजित पवारांवरती आरोप केले की फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि महारत्नाच्या जमीन लुटलं, काय सांगा? महारत्नाच्या नाही, मांगांच्या बी लुटल्यात. जो रामोशाचं वतन तुम्ही राहतो, सहयोग कुणाच्या नावावर आहे? दादाला इचरा आणि दादाला म्हणाव तू सहयोग सोसायटी जी बांधली ती रामोशी वतनाची आहे का नाही? रामोशी वतनाची आहे. मी तर बाबासाहेबांचा आहे म्हणून खरं बोलतोय. तुम्ही जर पवारांचा असाल तर खरं सांगताल तो उतारा कोणाचा आहे. तुम्ही नसताल दाखवत तर माझ्याकडे पुरावा आहे. तुम्ही या बारामतीत मी दाखवतो. रामोशी वतन लुटलंय, मातंग वतन लुटलंय, महार वतन लुटलंय, होलाराचं जमीन घेतली, सुताराला घेतली, टाकाऱ्यांच्या घेतल्यात. टाकाऱ्यांना तर राष्ट्रवादी भवन कोणाच्या जागेवर आहे सांगा तुम्ही? दादा, तुम्ही ज्याच्यात मुलाखती काल घेतल्यात ती टाकारी वतनाचा आहे आणि ती महागारी जमीन द्यायची तयारी करा. नाहीतर 500 रुपयात तुम्ही कोरेगाव पार्कला कोरेगाव पार्क केलं. 500त कोरेगाव पार्कचं कोरेगाव पार्क केलंय. आणि यात सत्तेचा दुरुपयोग आहे. त्याच्यामुळे हे चालणार नाही. इथं फुले शाहू आंबेडकर चालणार. धन्यवाद.